आज आपण बघूयात पॉलिटी या विषयातील प्रिअम्बलमधील मूलभूत कर्तव्ये, जे पार्ट 4A मध्ये येतात. त्यांनाच फंडामेंटल ड्युटीज असेही म्हणतात. तर यात आर्टिकल 51A येतं. तर ते ॲड झालं होतं 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार, आणि त्यासोबतच 10 सब क्लॉजेस पण ॲड झाले. तर ते 10 कर्तव्य होते. त्यात A, B, C, D, E, F, G, H, I आणि J होते. मग त्यानंतर 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार 11वं कर्तव्य ॲड झालं, ते म्हणजेच के. मूलभूत कर्तव्य हे मूळ घटनेत नसून रशियाकडून आपण घेतलेले आहेत. आता आपण बघूयात कोणत्या देशांमध्ये फंडामेंटल ड्युटीज आढळतात. तर त्यात सगळ्यात आधी येतं जपान, जे एकमेव लोकशाहीवालं देश आहे. त्यानंतर येतं नेदरलँड, त्यानंतर व्हिएतनाम आणि मग त्यानंतर समावेश होतो भारताचा. आता कोणत्या देशांमध्ये आढळत नाही, तर त्यात सगळ्यात आधी येतं USA, त्यानंतर कॅनडा, मग फ्रान्स, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया. यावर प्रश्न येऊ शकतो. साम्यवादी देशांत हक्क आणि कर्तव्य यांना समान महत्त्व देण्यात येते. आता आपण बघूयात या सगळ्यांमध्ये एक समिती स्थापन झाली होती त्याविषयी. तर तिचं नाव होतं सरदार स्वर्णसिंह समिती. 1976 स्थापन केली होती तत्कालीन परकीय कामकाज मंत्रीनुसार. तर यात 8 मूलभूत कर्तव्यांची शिफारस होती. न स्वीकारलेल्या 3 तरतुदी होत्या आणि त्यानंतर त्यात कर देणे, कर्तव्य नाही पाळल्यास शिक्षा देणे आणि शिक्षेला कोर्टला आव्हान देऊ नये हे होतं. आता आपण बघूयात आर्टिकल 51A मधील 11 कर्तव्य. तर त्यात सगळ्यात आधी येतं घटनेचे आदर्श, राष्ट्रध्वज, गीत, संस्था यांचे आदर करणे. त्यानंतर सेकंड येतं स्वातंत्र्य लढ्यातील उदात्त आदर्शांचे जतन करून ते आचरणात आणणे. त्यानंतर तिसरं येतं सार्वभौमत्व, एकता, एकात्मता उन्नत ठेवणे व संरक्षण करणे. त्यानंतर चौथं येतं राष्ट्राचे संरक्षण व सेवा. त्यानंतर 5वं येतं जनतेत सामंजस्य व बंधुभाव, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला धक्का लावणाऱ्या प्रथांचा त्याग. हे महत्त्वाचं आहे ते ई म्हणतो आपण त्याला. मी असं 5वं सांगते तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर येतं 6वं संस्कृतीचा वारसा जतन. त्यानंतर 7वं येतं पर्यावरणाचे संरक्षण आणि प्राण्यांविषयी दयाबुद्धी बाळगणे. त्यानंतर 8वं येतं विकास करणे, विज्ञानाचा, मानवतावाद, शोधक बुद्धी, सुधारणावाद. त्यानंतर 9वं येतं सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण आणि हिंसेचा त्याग करणे. त्यानंतर 10वं येतं राष्ट्राची प्रगतीसाठी प्रत्येकाने सामूहिक किंवा व्यक्तिगत प्रयत्न करणे. त्यानंतर शेवटचंच म्हणजे 11वं, त्यालाच आपण के म्हणतो, तर ते 6 ते 14 या वयोगटातील मुलांचे शिक्षण उपलब्ध करून देणे. तर हे आपण जाणून घेतलं फंडामेंटल ड्युटीज विषयी. तर यानंतर आपल्याला पार्ट 5 बघायचा आहे, तो म्हणजेच संघराज्य. तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.